ब्रेक नंतर आपण पाहताय न्यूज प्लॅनेट। वर्ष 2006चं हे साल महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या पर्वाच्या नांदीचं ठरलं। शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राज्यसभा खासदार म्हणून सक्रिय राजकारणात पाऊल टाकलं। सुरुवातीला त्यांचा वावर दिल्लीच्या राजकारणात आणि राज्यसभेत असल्यानं त्यांना अजित पवारांच्या स्पर्धक म्हणून पाहिलं गेलं नाही। मात्र खरा ट्विस्ट आला तो 2009 मध्ये, ज्या बारामती मतदारसंघावर अजित पवारांनी आपली पकड मजबूत केली होती, तिथूनच सुप्रिया सुळे यांना लोकसभेचं तिकीट मिळालं आणि त्या निवडूनही आल्या। बरं, इथूनच खऱ्या अर्थानं माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। भाऊ विरुद्ध बहीण अशी स्पर्धा सुरू झाली आहे का? सुप्रिया सुळेंची बारामतीतील एंट्री ही केवळ योगायोग होती की भविष्यातील मोठ्या बदलाची नांदी? जरी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी आपल्यात कोणतीही स्पर्धा नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी राजकीय विश्लेषकांच्या मते मात्र हा प्रश्न नेहमीच कळीचा ठरला। जेव्हा जेव्हा शरद पवारांचा राजकीय वारसदार कोण हा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा सर्वच चर्चा या दोन नावापाशी येऊन थांबतात। त्यामुळेच सुप्रिया सुळे यांची राजकारणातली एंट्री ही अजित पवारांच्या राजकीय प्रवासातील केवळ एक घटना नसून ती एक अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक वळण देणारी घडामोड मानली जाते। पवारांच्या या राजकीय वारशाच्या लढाईमध्ये सुप्रिया सुळेंच्या आगमनानं भविष्यातील संघर्षाची बीजं पेरली गेलेली होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। थोडक्यात सांगायचं झालं तर सुप्रिया सुळेंच्या मार्गातील जो पक्षांतर्गत स्पर्धक म्हणून ओळखला जायचा तो स्पर्धकच आता त्या चौकटीतून बाहेर पडलेला आहे। बरं, आता आपण अजित पवारांच्या जीवनातील ते वळण देखील जाणून घेणार आहोत, जिथे अजित पवारांच्या राजकीय प्रवासाला वादांची मोठी ग्रहणं लागली। 2004 नंतरचा काळ हा अजित पवारांसाठी केवळ सत्तेचा नव्हता तर अनेक गंभीर आरोपांचा आणि संघर्षाचा देखील ठरला। भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून ते स्वपक्षीय आणि मित्र पक्षांमधील नेत्यांच्या नाराजीपर्यंत अनेक वाददादांच्या मागे हात धुवून लागले होते। खरं तर आज अजित पवारांची जी एक आक्रमक आणि काहीशी वादग्रस्त प्रतिमा जनमानसात आहे, त्यामागे या आरोपांचा मोठा वाटा आहे। अजित पवारांचा राजकीय आलेख समजून घेताना हे दोन मोठे डाग टाळून पुढे जाताच येणार नाही। या दोन प्रकरणांनी त्यांच्या प्रतिमेला आणि राजकीय प्रवासाला मोठा धक्का दिला। त्यातलं पहिलं आणि सर्वात गाजलेलं प्रकरण म्हणजे सिंचन घोटाळा। हजारो कोटींच्या या कथित घोटाळ्याच्या आरोपांनी अजित पवारांना अनेक वर्ष बचावात्मक पवित्रा घ्यायला लावला। तर दुसरं प्रकरण म्हणजे राज्य सहकारी बँकेतील घोटाळा। या दोन प्रकरणांनी केवळ राजकारणच ढवळून काढलं नाही तर अजित पवारांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठ्या उताराचा सामना करायला भाग पाडलं। सत्तेच्या शिखरावर असताना या आरोपांच्या वादळानं दादांची कोंडी केलेली होती, हे मात्र नाकारता येणार नाही। सिंचन घोटाळ्याच्या आरोपांनी जेव्हा जोर धरला तेव्हा नेमकं काय घडलं हे पाहणार आहोत। मात्र सिंचन घोटाळा यातले हायलाइट्स पाहूयात। 1999 ते 2009 दरम्यान सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला। 70,000 कोटी खर्च, नगण्य सुधारणा अशा प्रकारचं निरीक्षण नोंदवलं गेलं। कंत्राट वाटपात कॅगचा अनियमिततेचा ठपका, त्यानंतर 2012 मध्ये श्वेतपत्रिका, आघाडी सरकारची क्लीन चिट देखील पाहायला मिळाली। मग भाजप सरकारच्या काळामध्ये एसीबीची चौकशी सुरू झाली। परमबीर सिंगांकडून अंतिम क्लीन चिट दिली गेली। राज्य सहकारी बँक घोटाळा जो दुसरा आरोप म्हणून अजितदादांच्या कारकिर्दीतली बाधा ठरला। 2005 ते 2010 या काळात बुडीत कर्ज वाटप घोटाळ्याचा आरोप दादांवर झाला। 2011 मध्ये बँक संचालक मंडळ बरखास्त झालं। अजित पवारांसह 70 जणांवर गुन्हा दाखल झाला। न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली। कर्ज वाटपात नाबार्डच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झालं। नियम बाह्य कर्ज वाटपानं हजारो कोटींचं नुकसान झालं।
2020 मध्ये पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दिला गेला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.